यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। मतदारांना उल्लू बनवण्याचा प्रचार, मूळ मुद्द्याला बगल। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविहिरी जवळ, सोलापूर। महाराष्ट्रातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींमध्ये निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय। 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी याचा निकाल लागणार आहे, तर 31 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। बऱ्याच वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असून राज्यातील महायुती स्वतंत्रपणे विविध पक्षांबरोबर तर कुठे स्थानिक आघाडी करून लढवित आहेत। भाजप, एकनाथ शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकमेकांवर ठरवून चिखलफेक करत आहेत की काय असे चित्र निर्माण झालंय। यामुळे विरोधकांचा प्रचार कुठे दिसत नसून निवडणुकीपूर्वी एकमेकांवर आरोप करण्याचे आणि पुन्हा नगरपालिका आपल्या ताब्यात घेऊन आपले महायुतीचे स्थान बळकट करायचे असा इरादा तिन्ही पक्षाचा असल्याचे दिसून येते। सोलापूर जिल्ह्याचा विचार करता 12 नगरपालिकांमध्ये 4,45,000 मतदार आहेत। त्या नगरपालिकेतील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून इथल्या मतदारांना उल्लू बनवण्याचा सध्या प्रचार सुरू आहे। कोण कोणाच्या विरोधात लढतोय हे नेत्यांना देखील कळत नाहीये, त्यामुळे मतदारांची यामध्ये चांगलीच फसगत होणार आहे। निवडून येणारा तो आपलाच अशी रणनीती महायुतीने अवलंबली आहे। त्यामुळे या नगरपालिकांमध्ये महायुतीकडेच जास्तीत जास्त नगरपालिका राहतील असे दिसते। मोहोळ, अक्कलकोट, पंढरपूर या ठिकाणी शिळ्याकडीला ऊत आल्याप्रमाणे 20-20 वर्षांपूर्वीचे मुद्दे उकरून काढले जात आहेत। नागरिकांच्या महत्त्वाच्या मुद्द्याला बगल देऊन हा मतदारांना उल्लू बनवण्याचाच प्रचार दिसतो। सोलापूर जिल्ह्यातील एका सहशिक्षिकेचा शालार्थ आयडी काढण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच घेताना पुण्यात शिक्षण उपसंचालक कार्यालयात शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे याच्या हातात पडल्या अँटी करप्शनच्या बेड्या। सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना झाली कारवाई। खंडणीच्या कारणावरून सांगोला तालुक्यातील कडलासमध्ये अज्ञात व्यक्तीने केला गोळीबार। या व्यक्तीला शोधण्यासाठी पोलिसांची 2 पथके रवाना। अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे आणि मंगळवेढ्यातील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनंदा अवताडे यांच्या अर्जावर आज होणार न्यायालयात सुनावणी। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाची सोलापूर जिल्ह्यात तपासणी करताना सार्वजनिक शौचालय दुरुस्ती मोहिमेची तपासणी केली जाणार। झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांची माहिती। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक। मंगळवारी तब्बल 16,129 क्विंटल कांद्याची झाली आवक। लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे बाथरूम फिटिंग्स, कमोड, वॉश बेसिन, मिरर, जकोजी फिटिंग्स, एन्क्लोजर, स्टीम आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर, सोलापूर। मोबाईल 9172 21 17 68। नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप। GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा। दिवाळीसाठी विशेष ऑफर। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600 02 26 17 आणि 8956 21 39 25। सोलापुरातील वल्ल्याळ ग्राउंडवर आज सायंकाळी स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीने होणार सामुदायिक विवाह सोहळा। आमदार देवेंद्र कोठे यांनी केली जय्यत तयारी। सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांता यांचा राज्य सरकारला इशारा। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्द होऊ शकते। शुक्रवारी काय निकाल लागणार याची उत्सुकता। ICC कडून T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर। 7 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान विरुद्ध नेदरलँडच्या सामन्याने होणार सुरुवात। 2010 मध्ये भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे नवी दिल्लीत आयोजन केले होते। आता 2030 ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अहमदाबादमध्ये होण्याची शक्यता। आज सायंकाळी घोषणा होण्याची शक्यता। नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत केली घोषणा। आगामी 5 वर्षात 1 कोटी नोकऱ्या आणि रोजगार उपलब्ध करून देण्याचे दिले आश्वासन।
सोलापूर शहरातील महापालिकेच्या दाराशा हॉस्पिटलमध्ये रोटरी क्लब ऑफ नॉर्थच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आली रोटरी वुमन्स मिल्क बँक, बालकांच्या सदृढ आरोग्यासाठी स्तुत्य उपक्रम. सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी 54 मीटर रस्त्याच्या कामाची केली पाहणी. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना दिली सूचना. 81 कोटींच्या आर्थिक नुकसान प्रकरणी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आजी माजी संचालकांविरुद्ध चौकशी सुरू. सोलापूर डीसीसी बँकेच्या संचालकांवर चौकशांवर चौकशी, मात्र कोणतीच ठोस कारवाई नाही. दक्षिण सोलापुरातील नांदणी येथे सुरू होता ऑर्केस्ट्रा बार. ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून 21 जणांविरुद्ध केली कारवाई. विवाहबंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांच्या अमेडिया कंपनीला उंडव्यातील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणी 21 कोटींचा मुद्रांक शुल्क भरण्यासाठी 4 डिसेंबरपर्यंत देण्यात आली मुदतवाढ. मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा रंगकर्मी जीवन गौरव पुरस्कार यंदाच्या वर्षी ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना जाहीर. आता माकड पकडा आणि 600 रुपये मिळवा. माकडांचा उपद्रव रोखण्यासाठी वन विभागाचा GR जारी. 5 पेक्षा अधिक माकडे पकडणाऱ्यांना अतिरिक्त 1000 रुपये प्रवास भत्ता मिळणार. जलजीवन मिशन अंतर्गत अनियमितता केल्याबद्दल केंद्र सरकारने महाराष्ट्रासह 7 राज्यांवर एकूण 129.27 कोटी रुपयांचा दंड आकारला. अर्थमंत्री आपला, तिजोरीच्या चाव्या आपल्याच हाती. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचं वादग्रस्त वक्तव्य. तर लोक टॅक्स भरतात, त्यातून तिजोरीत पैसे येतात, हा पैसा जनतेचा. सुप्रिया सुळेंचा टोला. Kia, movement that inspires. राज्यात पुन्हा एकदा लंपी रोगाचा फैलाव. 29,000 पशुधन बाधित. 1,000हून अधिक जनावरांचा मृत्यू. शेतकरी चिंतेत. शेतकऱ्यांना आता 24 तास वीज देणार. तसेच लाडकी बहीण योजना सातत्याने सुरू राहील. हिवरखेड येथील प्रचारसभेत मुख्यमंत्री फडणवीस यांचं आश्वासन. आज संविधान दिन. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आज संसदेत राज्यघटना दिन कार्यक्रमाचे आयोजन. मुंबईच्या 26/11च्या हल्ल्याला 17 वर्ष पूर्ण. या दिवशी अनेक हुतात्म्यांनी आपला जीव गमावला. हल्ल्यातील शहीदांना पोलीस मुख्यालय मुंबईत मानवंदना. अभिनेत्री माजी मिस इंडिया सेलिना जेटलीचा पती पीटरवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप. 50 कोटींसह मागितला घटस्फोट.